नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे बटर चीज पास्ता। मग चला तर वेळ न घालवता पास्ता बनवायला सुरुवात करू। इथे मी पास्ता बनवण्यासाठी इथे एक पॅकेट पास्त्याचं घेतलं होतं आणि ते पॅकेट मला 20 रुपयात भेटलं होतं। तर त्या पॅकेटातला पास्ता मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर हा पास्ता तुम्हाला कोणत्याही एखाद्या किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळून जाईल। तर इथे मी कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर त्या पाण्याला आता उकळी आलेली आहे। त्या पाण्यामध्ये मी एक पळी असं तेल टाकून घेते, म्हणजे आपला पास्ता एकमेकांना चिकटणार नाही। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। तर आता आपल्याला हा पास्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि पास्ता कधी पण याच्यामध्ये सोडताना ह्या पाण्याला अशी खळखळून मस्त अशी चांगली उकळी आलेली पाहिजे। आणि पाणी टाकताना एकदम असं याच्यामध्ये भरपूर घालायचं आहे, म्हणजे या पास्ता आपला व्यवस्थित असा सळसळीत उकळून निघतो। तर याला आता मी 4 ते 5 मिनिट असं व्यवस्थित फुल गॅसवरती उकळून घेणार आहे। तर आता हा पास्ता शिजत आलेला आहे, थोडंसं अजून शिजवून घ्यायचा आहे नॉर्मली। तर हा पास्ता आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे, कारण नंतर आपल्याला थोडासा फ्राय सुद्धा करायचा आहे। तर आता आपला हा पास्ता 80% शिजलेला आहे। तर मी आता तुम्हाला चेक करून दाखवते। तर हे पहा, एकदम आरामात कट होत आहे। तर आता मी इथे गॅस बंद करून घेते। इथे मी एक पुरणाची चाळणी घेतलेली आहे। तर आता ही कढईमधला पास्ता आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। जर का तुम्हाला लगेच बनवायचा असेल तर तुम्ही याच्यावरती पाणी टाकू नका। जर का तुम्हाला पास्ता बनवण्यासाठी थोडासा वेळ असेल तर याच्यामध्ये थोडंसं वरतून थंड पाणी टाकून ठेवा, म्हणजे इथून थंड पाणी टाकलं की इथून पुढे पास्ता कुक होणार नाही। तर हा पास्ता मला आता लगेचच बनवायचा आहे, त्यामुळे मी याच्यावर पाणी वगैरे थंड काही टाकणार नाही, डायरेक्टलीच आता फोडणीला देणार आहे। तर आता पास्त्याला फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर हिरवी मिरची 4 ते 5 असे मोठ्या साईजमध्ये कट केलेली आहे। तसंच इथं थोडंसं गाजरही मी कट करून घेतलेलं आहे। कांद्याची पात थोडीशी कट करून घेतलेली आहे। आणि इथं आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आलं लसूणच्या पेस्टऐवजी तुम्ही इथं कट करून सुद्धा घेऊ शकता। आणि इथं मी 2 मॅगी मसाल्याचे पाउच घेतलेले आहे। तर याच्या बदलाव तुम्हाला जर का हा पास्ता मसाला वापरायचा असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण हा पास्ता बनवताना हा मॅगी मसाला वापरून जर बनवला तर टेस्ट खूप छान येते। आणि तसंच इथं मी 2 टोमॅटोची प्युरी सुद्धा करून घेतलेली आहे। तर आता इथं मी फोडणीसाठी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅस मिडियमच केलेला आहे। तर इथं मी आता थोडंसं बटर याच्यामध्ये ॲड करते। आणि तुमच्याकडे जर का बटर अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिला हा कांदा टाकायचा आहे। हा कांदा थोडासा नॉर्मली भाजून घ्यायचा, जास्त आपल्याला भाजायचा नाही, फक्त कच्चापणा निघेल असा भाजून घ्यायचा। तर आता थोडासा कांद्याचा कच्चेपणा निघालेला आहे, याच्यामध्ये मी हे आलं लसूण पेस्ट ॲड करते। त्याच्यानंतर हे हिरवी मिरची सुद्धा ॲड करत आहे। 1-2 मिनिट अशी परतून घेतली हिरवी मिरची। त्यानंतर गाजर ॲड केलं। हे गाजर सुद्धा आपल्याला एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे। इथं तुम्ही शिमला मिरची सुद्धा एक कट करून टाकली तरी सुद्धा चालेल। शिमला मिरचीने सुद्धा खूप छान टेस्ट येते, पण माझ्याकडे शिमला मिरची अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी इथं शिमला मिरचीचा वापर केलेला नाही। तर आता हे आपलं सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। याच्यामध्ये आता मी टोमॅटोची प्युरी ॲड करते। तर आता ही टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला थोडं 2 मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे। कसं आहे ना, मुलं भाज्या खायला खूप कंटाळा करतात, त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे अजून याच्यामध्ये काही भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये करू शकता, कारण याच्यामध्ये मॅगी मसाला पडणार आहे, त्यामुळे मुलं आवडीने नक्कीच खातील। तर आता इथं मी 1 चमचा लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करते। थोडीच टाकायची आहे, कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून टाकलेल्या आहेत। आणि 1 चमचा धना पावडर। तर हे सगळे मसाले मी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं 2 मिनिट परतून घेतलेलं आहे। तर आता इथं मी लास्टमध्ये हे कांद्याची पात ॲड करून घेते। आणि त्यानंतर तसंच आपल्याला थोडासा टोमॅटो सॉससुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे। गॅस कमी करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया।
आणि आता आपल्याला हा पास्ता याच्यामध्ये ॲड करायचा आहे। पास्ता ॲड करून घेतल्यानंतर थोडंसं 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असा हा पास्ता आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा पास्ता मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला। तर याच्यामध्ये जर का तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर आता इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करते। मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण पास्ता शिजवताना सुद्धा ह्या मिठाचा थोडा वापर केला होता। मिक्स करून घेऊया। तर आता हा पास्ता व्यवस्थित असा मी 4 ते 5 मिनिट भाजून म्हणजे परतून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये मी मॅगी मसाला ॲड करते। मॅगी मसाला ना आपल्याला टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे। मिक्स करून घेऊया। तर आता हा पास्ता खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर इथं मी 20 रुपयाचं पाकिट घेतलं होतं या पास्त्याचं। तर 20 रुपयाच्या पॅकेटमध्ये आपल्या घरातील 4 लोकांसाठी हा पास्ता पुरेसा होतो। तर हा पास्ता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर इथं माझ्याकडे थोडंसं एक छोटंसं चीजचं पॅकेटसुद्धा होतं म्हणजे वडी। तर ही चीज थोडंसं मी ह्या खिसणीने खिसून ह्या पास्त्याच्या वरतून थोडंसं टाकून घेत आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण हे माझ्याकडे शिल्लक होतं, मुलांना आवडतं त्यामुळे मी थोडंसं याच्यावरती टाकून घेत आहे। आणि वरतून अजून एकदा थोडंसं टोमॅटो सॉस टाकून घेते। तर आता हा बटर चीज पास्ता खाण्यासाठी रेडी आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पास्ता बनवण्यासाठी नक्की ट्राय करा आणि तो कसा बनला आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा। मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।